कर्क राशीसाठी जन्माष्टमीचे विशेष महत्त्व आणि उपाय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे जन्माष्टमी जवळ आलेली आहे आणि श्रीकृष्णाचं आणि कर्क राशीचं नेमकं नातं काय आणि कुठे जुळतं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, कर्क राशीचा स्वभाव आणि श्रीकृष्णाशी नाते. कर्क राशीचा स्वभाव मातृत्व, प्रेमळ व भावनिक असतो. ही रास चंद्राद्वारे संचालित असल्याने मनात करुणा, रक्षण करण्याची भावना जास्त असते. श्रीकृष्णाचे बालरूप कर्क राशीचे कोमल हृदयाला सहज भावते. कृष्णाची करुणा, रक्षण भावना कर्क राशीच्या स्वभावाशी अगदी जुळते. जन्माष्टमीला कर्क राशीवाल्यांनी काय करावे? शुभ रंग त्यांच्यासाठी आहे पांढरा, रुपेरी, फिकट निळा. शुभ फूल आहे पांढरी जाई किंवा मोगरा. शुभधान्य तांदूळ, पांढरी साखर दान करावी. शुभ वेळ मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा अभिषेकसाठी. पूजा पद्धत विशेष कर्क राशीवाल्यांसाठी घराच्या ईशान्य दिशेला श्रीकृष्णाचे बालरूप लड्डू गोपाळ स्थापन करावे. चांदीच्या पाटावर पांढऱ्या फुलांनी सजावट करावी. तांदळाच्या पिठाचा छोटा मंडप करून त्यात मूर्ती ठेवावी. पांढऱ्या रंगाचे वस्त्र व मोगऱ्याचे माळेने श्रीकृष्णाला सजवावे. पाय घालून दूध, दही, मध, तूप, गंगाजल यांनी पंचामृत अभिषेक करावा. विशेष मंत्र कर्क राशीसाठी पाहिला तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र खूप चांगला असेल. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा जपावा. यामुळे चंद्रदोष कमी होतो, मानसिक शांतता मिळते आणि कुटुंब सुख वाढते. दान व व्रत. अनाथ मुलांना किंवा गरजू बालकांना पांढरा प्रसाद खावा, म्हणजेच खीर, साखर पाक वाटावा. महिलांना पांढरे वस्त्र किंवा चांदीचे छोटे नाणे दान करावे. रात्री 12 वाजता श्रीकृष्णाला माखन मिश्री अर्पण करून दुसऱ्या दिवशी प्रसाद वाटावा. मित्रांनो, यातून फायदे असे होतात की घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते, कुटुंबातील प्रेम व एकोप्याला बळ मिळते, चंद्राशी संबंधित मानसिक तणाव कमी होतो, आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते. चंद्राला अर्घ्य द्या, म्हणजेच रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा झाल्यावर गोड दुधात साखर टाकून चंद्राला अर्घ्य द्या. यामुळे मनातील अस्थिरता कमी होते. पांढरे शंख सजावट. मित्रांनो, पूजेच्या वेळी पांढरे शंख किंवा चांदीच्या घंट्या वापरा. हे कर्क राशीच्या चंद्रग्रहाला बळकट करतात. घरात गोपीचंदन लावा. मित्रांनो, श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गोपीचंदनाचा छोटा चौकोन लावा. हे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. व्रत कथा वाचा. मित्रांनो, कर्क राशीवाल्यांनी जन्माष्टमीच्या रात्री दामोदर लीला किंवा बालकृष्णाच्या कथा वाचाव्यात. यामुळे भावनिक समाधान आणि आध्यात्मिक प्रगती होते. मित्रांनो, यातून असे समजते की कर्क राशीवाल्यांसाठी या जन्माष्टमीला श्रीकृष्णाची विशेष पूजा करून भावनिक शांतता आणि कुटुंब सुख मिळवा. आपले अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा. मित्रांनो, तुमच्या मनात असे जर काही प्रश्न असतील तर नक्की मांडा, त्यावर देखील व्हिडिओ बनवता येतील. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.